त्याच्यामुळं आज जो मी साडीचा रंग घातला, विशेष म्हणजे मला तो कलर माहिती नव्हता की 7व्या दिवशी आपल्या सगळ्या गावकऱ्यांच्या म्हणजे महिला प्रवचनकारांचा म्हणा किंवा मग शिवपाठ सादर करणाऱ्यांचा म्हणा, या तुमच्या सगळ्या महिलांच्या साडीचा कलर सुद्धा हाच आहे. हा योगायोग आहे. म्हणजे खरंच आपण गावकरी आहोत ना? हो नाही, मला थोडं उत्तर द्या. मी एक शेवटी शिक्षिका आहे, मला प्रश्न विचारायची सवय आहे आणि ते प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत मला पुढे जायला आवडणार नाही. तर सगळ्यांना पहिल्यांदा नमस्कार. पण त्याआधी सर्वप्रथम उमा महेश्वरांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. गत 40 वर्षापासून सुरू असलेल्या या शिवनाम सत्यामुळे पावन झालेल्या विडूळ नगरीच्या पवित्र अशा मातीलाही नमन करते. आदरणीय आयोजक तसेच महिला मंडळ यांना सुद्धा वंदन करते. मी सौ नीता गोपाल गमठाणे. माझा आजचा विषय आहे कुटुंब सांभाळण्यात स्त्रियांची भूमिका. इथे सगळ्या महिलाच आहेत, त्याच्यामुळे कुटुंब कसं सांभाळायचं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तरी पण आपणासमोर ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न करते. खरे पाहता आपल्या सगळ्या अनुभवश्रेष्ठ, तपोश्रेष्ठ, ज्ञानश्रेष्ठ आणि वयोश्रेष्ठ मंडळींसमोर प्रबोधन करावे अशी माझी पात्रता बिलकुलच नाही. तरी पण आयोजकांनी आग्रहपूर्वक दिलेल्या संधीला गोड करण्याचा मी एक छोटासा माझ्या अल्पबुद्धीने प्रयत्न करते. काही चुकलं वाटलं तर कृपा करून मोठ्या मनाने मला माफ करा अशी आशा सुद्धा सोबत बाळगते. आपला विषय असा आहे, या विषयाला धरून पहिला शब्द येतो माझा स्त्री. काय आहे? स्त्री. बुद्धीने विचार केला तर अतिशय किचकट आणि न कळणारी. बुद्धीने विचार केला तर अतिशय किचकट आणि न कळणारी, आणि तो प्रेमाने आणि मनाने विचार केला तर अतिशय साधी, सरळ, सोपी, म्हणजे आपली स्त्री. आपण सर्व स्त्रिया. अन्नपूर्णेप्रमाणे कुटुंबाचे पालन पोषण करणारी ती स्त्री. स्कंदमातेप्रमाणे आपल्या लेकरांवर प्रेमाचा वर्षाव करणारी ती स्त्री. आणि जर अन्याय
लता भगवान खरे नावाच्या एक ताई राहत होत्या, आताही राहतात, पण ते सुखी कुटुंब होतं, छोटं कुटुंब होतं आणि विशेष म्हणजे गरीब कुटुंब होतं, रोज मजुरी करणारं असं कुटुंब होतं. त्यांना 3 मुली होत्या आणि त्या 3 मुलींचे त्यांनी लग्न लावून दिले. चांगले थाटामाटात त्यांच्या पद्धतीने जसं लावता येईल, त्यांच्या परीने त्यांना जसं करता येईल तसं त्यांनी त्यांचे लग्न लावून दिले. आता दोघं नवरा बायको राहायला लागले आणि हे दोघं नवरा बायको राहत असताना अचानक लताताई यांच्या नवऱ्याची तब्येत म्हणजे भगवान खरे यांची तब्येत अचानक बिघडली. आता त्या मायमाऊलीने काय करायला पाहिजे? पार ती गरीब मायमाऊली जी रोज मजुरी करून खाणारी आहे, तिला होता नव्हता तेवढा सगळा पैसा आपल्या मुलींच्या लग्नाला लावला होता. आता भगवान खरे यांची तब्येत ठीक नसताना या मायमाऊलीने थोडा याच्याकडून थोडा त्याच्याकडून नातेवाईकांकडून पैसा उधार घेतला आणि तिने मेहकर इथे दवाखान्यामध्ये दाखवले. त्यानंतर मेहकरला काही टेस्ट झाल्या, त्या टेस्ट पूर्ण झाल्या, पण त्याच्यात निदान लागलं नाही म्हणून त्यांनी बुलढाण्याला पाठवलं, जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना पाठवलं आणि त्यांनी लताताईंनी आपल्या मिस्टरांना बुलढाण्याला सुद्धा नेलं. बुलढाण्याला नेल्यानंतर पुन्हा तिथे काही टेस्ट झाल्या आणि त्या टेस्ट अजून त्याच्या वरच्या काही टेस्ट करायच्या होत्या. त्या रोगाचं निदानच लागत होतं म्हणून त्या डॉक्टरांनी त्यांना बारामती इथे पाठवलं. आता बारामती जायचं म्हणजे सोपं नाही. माझ्या तुमच्या सारख्यांना सुद्धा आज आपण सदन आहोत सगळेजण आणि सदन असून सुद्धा आपल्याला बारामती जर जायचं असेल तर आपल्याला आधी आपल्या त्या पिशवीचं गाठोडं म्हणजे पैशाचं गाठोडं सोबत न्यावं लागतं ना. तर ते नव्हतं त्या मायमाऊलीजवळ. तरी पण त्या मायमाऊलीने परत थोडेफार पैसे त्याच्याजवळ जमा केले आणि ती मायमाऊली आपल्या नवऱ्याला घेऊन बारामतीला गेली. बारामतीला गेल्यानंतर पहा किती जिद्द असावी एका स्त्रीमध्ये आणि खरंच ती कुटुंब कशा पद्धतीने सांभाळते. इथे एक ज्वलंत असं उदाहरण या लता खरे ताईंचं आहे. त्या बारामतीला गेल्या आणि बारामतीला गेल्यानंतर त्यांना हे लक्षात आलं की आपल्याजवळ तर पैसे नाही, आता डॉक्टरांना दाखवायचं आहे. आधी डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टर त्यांनी त्या पेशंटला तपासलं आणि तपासल्यानंतर त्यांनी अजून काही महागड्या टेस्ट सांगितल्या. आता लता खरे ताई यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना काय करावं काही सुचेना. हॉस्पिटलच्या बाहेर एक बाग होता, टेबल होता, त्या टेबलवर त्या बसल्या आणि बसल्यानंतर विचार करायला लागल्या, काय करू मी, काय करायला पाहिजे, कारण की त्यांना त्यांच्या नवऱ्याला वाचवायचं होतं. आणि मग त्यांची नजर खाली एक वृत्तपत्र पडलं होतं, वर्तमानपत्र जो आपण रोजचा न्यूजपेपर वाचतो ते वर्तमानपत्र पडलेलं होतं आणि ते वर्तमानपत्रामध्ये एक मोठी जाहिरात होती. त्या जाहिरातीकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्या जाहिरातीमध्ये होतं की 75,000चं बक्षीस. किती हजाराचं? 75,000चं. त्या मायमाऊलीला ते 75,000 खूप होते कारण की तिला तिच्या नवऱ्याला वाचवायचं होतं आणि त्याच्यामध्ये त्या लताताईंनी काही विचार केला नाही की बक्षीस कशासाठी आहे, ही स्पर्धा कशाची आहे त्याचा विचार नाही केला. ती त्या स्पर्धेसाठी तयार झाली आणि मग कळालं की ती मॅरेथॉनची स्पर्धा होती, पळायची स्पर्धा होती. आता ज्या मायमाऊलीला कधी पळणं माहित नव्हतं म्हणजे मॅरेथॉनमध्ये पळणं माहित नव्हतं, एरवी रोज काबड कष्ट करायला ती किती पळत होती, पण असं पळणं माहित नव्हतं. तिच्यासोबतच्या माणसांना घेऊन त्या जिथे त्याचं आयोजन केलेलं आहे तिथे त्या गेल्या आणि तिथे गेल्यानंतर तिथे आयोजकांना त्यांनी सांगितलं की अशी आमच्या घरची कंडिशन आहे आणि माझ्या नवऱ्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं आहे, मला पैशाची खूप गरज आहे, मला कोणत्याही हालतीमध्ये तुमच्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेऊन घ्या. आयोजकांनी विचार केला आणि ते म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही. अशी ती 65 वर्षाची म्हातारी जी होती, म्हातारीच म्हणावं लागेल. मी तर खूप
75,000ला आपल्या जवळ आणायचं होतं. अशा मायमाऊलीने स्पर्धा सुरू झाली, धावत होत्या, इतक्या धावत होत्या की मागचे मागं किती राहिले हे त्यांनी पाहिलेलं नव्हतं. आणि म्हणूनच त्या इतक्या धावल्या की ते धावत कधी विजय झाल्या हे त्यांना सुद्धा कळालं नाही. आणि त्यांना एवढा आनंद झाला, लोकांनी नुसतं पाहायला सुरुवात केली. त्याने एवढी 65 वर्षाची म्हातारी, जिच्या पायामध्ये काही नाही, अनमनी पायाने ती जात आहे, पळत आहे, तिच्या अंगावर लुगडं आहे, तिचा काष्टा जर सुटला तर ती पायातून पडेल याचा सुद्धा तिने विचार केला नाही. लोकांनी याचा विचार केला आणि कुठेतरी लोक थांबले आणि ती माय माऊली ती पुढे गेली. आणि ती पुढे गेल्यानंतर तिला ते बक्षीस मिळालं. तिला इतका आनंद झाला. जेव्हा सावित्रीने यमाजवळून तिच्या नवऱ्याला आणलं तेव्हा तितका आनंद झाला असेल तेवढं 75,000चं बक्षीस भेटलं याचा आनंद झाला. का तर आपला नवरा वाचेल. आणि तसंच झालं. त्यांचा नवरा म्हणजे भगवान खरे हे त्यांच्या सगळ्या ड्रेस झाल्या, त्याच्यावर निदान झालं आणि ते आज सुखरूप त्यांच्या घरी आहे. त्याच्यामुळे एका स्त्रीमध्ये काही जर करायचं, एखाद्या स्त्रीने काही जर करायचं ठरवलं तर ती यमापासून सुद्धा आपला नवरा आणते हे मात्र तेवढंच खरं आहे ना. एवढी माहिती आपल्या सगळ्या स्त्रियांची सांगितली जाते ना. एक आता 8 मार्चचा कार्यक्रम झाला, त्यामध्ये आपलं कौतुक हे भरभरून करण्यात आलं. म्हणजे सगळ्या महिलांचं कौतुक करण्यात आलं. भलेही आपण घरी भांडे घालू, काही करू, पण आपलं 8 मार्चच्या दिवशी मात्र खूप कौतुक करण्यात आलं. आणि हे निर्विवाद खरं आहे. कारण की 8 मार्च हा दिवस आपल्यासाठी केलेला आहे. एक साजरा करण्यासाठी हा दिवस आपल्या महिलांसाठी दिलेला आहे. आणि हेच सत्य आहे की हम है बाकी सब पाणी कम है. हम है बाकी सब पाणी कम है. अर्थात आपल्यामुळे अनेक बाबी शक्य आहेत ना. मग कोणकोणत्या असतील त्या? आपल्या स्त्रियांमुळे अनेक बाबी शक्य आहे. मग ते मातृत्व असो की कुटुंबाचे नेतृत्व असो, आहे की नाही? तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या प्रमुख आहात. जरी पुरुष प्रधान संस्कृती असली तरी आपण स्त्रिया हा कुटुंबाचा एक कणा आहोत आणि कुटुंबाच्या प्रमुख सुद्धा आहोत. कारण की माझा नवरा असो, तुमचा नवरा असो, आपल्याला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय लवकर घेत नाही. कारण की त्यांनाही माहित आहे जोपर्यंत आपण आपल्या बायकोचं मत घेणार नाही तोपर्यंत पुढे जाता येणार नाही. एक दक्षिण भारतामधला आदिवासी समाज आहे. त्या आदिवासी समाजामध्ये आजही मातृसत्ताक पद्धती आहे आणि तिथे आजही स्त्रियांचं सगळं पूर्ण चालते. म्हणजे आडनाव सुद्धा सासरचं लागत नाही तर माहेरचं लागते. म्हणजे एवढं ज्या अडाणी माया आहे त्यांच्याकडे सुद्धा कुटुंबाचं नेतृत्व दिलेलं आहे. आपल्या त्यागामुळे म्हणा, कष्टामुळे म्हणा, संयमामुळे, कशामुळे म्हणा, आपल्या समर्पणामुळे म्हणा, प्रत्येक गुणांमुळे भारतीय कुटुंबात स्त्रियांचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे. मग कुटुंब लहान असो किंवा कुटुंब मोठा असो, ह्यामध्ये स्त्री हा महत्त्वाचा घटक आहे आणि तिच्यामुळे कुटुंबाचे वर्तुळ पूर्ण होत नाही. होते का? नाही. मला तरी वाटते कुटुंबाचं वर्तुळ जेव्हा स्त्रीमुळे पूर्ण होते, पुरुष आणि स्त्री ह्या दोघांमुळे पूर्ण होते. पण स्त्री असेल तर त्या कुटुंबाला वेगळाच काही आकार येत असतो. मला एक छोटंसं वाक्य सांगावं वाटते. नव्हतं इथे पण मला असं सांगा वाटायला की आपण सगळ्या मायमावल्या, मी एक संयुक्त कुटुंबातली गृहिणी आहे. इथे तरी गृहिणी आहे, बाकी नंतर कुठे काही असो, पण इथे गृहिणी आहे. तर संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब ह्या दोन कुटुंबांच्या बाजू आपण पाहतो. तर संयुक्त कुटुंबामध्ये पहिल्यांदा मुलीने शिकलं पाहिजे. कारण की मुलगी जर शिकली तर घर पुढे नेते हे नक्की आहे ना. जर मुलगी शिकलेली नसेल तर तुम्ही बघा त्या घराला कितीतरी अडचणी येतात. पण मुलगी शिकणं आधी गरजेचं आहे. मग तुम्ही तुमच्या लेवलवर कुठेही शिकवा, त्यांना गावात शिकवा. तुमची जर तुम्हाला जर जमत असेल तर गावाच्या बाहेरही शिकवा, हरकत नाही. पण मुलींना शिकवा, मुलांना पण शिकवा. मुलींना शिकवा, मुलांना शिकवा, पण मुलींना शिकवलं म्हणजे घर पुढे नेण्याचं काम ती करत असते. आता संयुक्त कुटुंबाचं काय आहे? तर संयुक्त कुटुंबामध्ये आपण म्हणतो ना की स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे. तर संयुक्त कुटुंबामध्ये महत्त्वाचा कणा कोण असतात?
संयुक्त कुटुंबामध्ये कुटुंबाचा कणा कोण असतात? स्त्रियाच असतात ना. हा, त्यातल्या त्या सगळ्यांना माहित आहे, सासू आणि सून. सासू आणि सून आपल्याला माहित आहे, ज्या घरामध्ये कुटुंब हे संयुक्त आहे तिथे सासू आणि सून ह्या दोन्ही बाजू येणार. सगळ्या गोष्टी होणार. तरी जर मुलगी शिकलेली असेल तर आपोआप सासूला समजून घेईल आणि सासू शिकलेली असेल तर आपोआप सुनेला समजून घेईल. म्हणून मुलीला शिकवा, ती कधीतरी सून होईल आणि कधीतरी सासू होईल. तेव्हा आळीपाळीने तिला दोन्ही गोष्टी येतील की तिला घरी म्हणजे सुनेलाही सांभाळता आलं पाहिजे आणि सुनेला सासूलाही सांभाळता आलं पाहिजे. म्हणून मी आवर्जून हा मुद्दा मांडला की माझं सुद्धा एक संयुक्त कुटुंब आहे आणि त्या संयुक्त कुटुंबामध्ये आम्ही सगळेजण अत्यंत सुखी आहोत. छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात प्रत्येकाच्या घरात. त्याला मागे टाकून जर शिक्षण घेतलं तर त्याला मागे टाकले जाते, नाही तर त्या समोर घेऊन त्याला उगाळत बसत बसत त्याचा आपण देव करतो ना. नाही, देव करण्यापेक्षा भाऊ करतो. देवाला तरी भसता येईल पण भाऊ केलेल्याला भसता येत नाही. म्हणून की आपल्याला आधी शिकणे गरजेचं आहे. हे कुटुंबामध्ये स्त्रियांचं महत्वाचं स्थान आहे. का तर आपण आपल्या लेकरांना त्या सवयी आणि त्या सगळ्या गोष्टी लावल्या पाहिजे. शिक्षण महत्वाचं आहे. आपण संयुक्त कुटुंब असो की कोणतेही कुटुंब असो, सगळ्यात आधी पहाटे लवकर उठणारी ती स्त्रीच असते आणि रात्री उशिरापर्यंत कामं करून सर्वात उशिरा झोपणारी ती स्त्रीच असते. ती स्वतःच्या आरोग्याकडे काळजी पाहिजे तशी काळजी घेऊ शकत नाही, पण ती दुसऱ्याच्या आरोग्याकडे मात्र लक्षपूर्वक काळजी घेते. त्यांना काय हवं नको ते बघते आणि त्यामुळे कुटुंबामध्ये स्त्रियांचं स्थान हे अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटते. आरोग्यावर जेवढं लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त मुलांच्या सवयीवर लक्ष देणं गरजेचं आहे. आता सवयी कोणत्या असाव्या मुलांना? आता तुम्ही मी सकाळी लवकर पहाटे आपण सगळं उठतो, सगळ्या स्त्रिया कमीत कमी 6 वाजता तरी उठतो आणि 6 वाजता उठल्यानंतर आपण आपल्या कामांना लागतो. आपले लेकरं जागेवर झोपलेले असतात, अंथरून पांघरून आपलं तिथंच पडून असतं. मग आता पहिली सवय कोणती लावायची आपल्या मुलांना? सकाळची सुरुवात म्हणजे पहिली सवय. तर पहिली सवय कोणती लावायची? तर पहिल्यांदा उठल्या जर लहान मुलं असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्यांना सवय लावू शकतो. मोठा असेल त्यांना पण लावू शकतो, पण लहान लेकरांना कशी सवय लावायची? बघा, लहान लेकरांना अशी सवय लावायची आहे की पहिल्यांदा उठल्यावर तुम्ही त्याच्याजवळ जा, त्याला प्रेमाने घ्या, त्याला काय विचारायचं ते विचारा आणि विचारल्यानंतर त्याला हळूच खेळता खेळता आपण खेळामध्ये एखादी सवय कशी लावू शकतो? तर त्या मुलाला अंथरूण पांघरुणाच्या घड्या घालण्याची सवय लावा. माय माऊलीचं काम हेच आहे. अंथरूण पांघरुणाच्या घड्या कशासाठी? कारण नीट नेटकं वागण्यासाठी. तुमचं घर अस्ताव्यस्त दिसत असेल तर ते कोणालाही आवडणार नाही. मग पहिली सवय आपल्या लेकराला लावा, मग आपण घरात द्याला. हा, हे जर म्हणतो आपण नवऱ्याला लावू तर ते लागत नाही. लागते का? लागते का? नवऱ्याला सवय लागते का? सगळे उठले त्यांना म्हणालं अंथरूण पांघरुणाच्या घड्या करा, करतील नाही. म्हणून लेकराला लावायची प्रयत्न करा. तर लेकराला लावली तर ती सवय आयुष्यभर त्याला चांगल्या पद्धतीने त्याचं आयुष्य चांगलं घडायला सुरुवात होते. कारण ही साधी सवय आहे, दिसते साधी पण काम करते मोठं. कारण की सकाळी उठल्या जर त्याच्यासोबत हात खेळ केला तर आपोआप तो अंथरुणाच्या घड्या घालण्याला आणि व्यवस्थितपणाला त्याला सुरुवात होते. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यासोबत 5 मिनिटं परत द्या. तुम्हाला एकूण 10-15 मिनिटं त्याला द्यायची आहे, त्याच्यात पुन्हा 3 मिनिटं द्या. 5 मिनिटांना कधी 3 मिनिटं द्या, ज्याच्यामध्ये तुम्ही त्याला दात घासायची सवय लावा. आता दात घासायची सवय ते कोणत्याही लेकरू घासे, पण नाही घासतो तो, पण त्याला त्याचं महत्व सांगा. दाताचं महत्व काय आहे? तो जो खातो त्याच्या तोंडामध्ये त्याच्या दातामध्ये ते अन्न जाऊन बसते आणि ते अन्न बसलेलं जे आहे ते नंतर रात्रभर आपण झोपल्यानंतर आपलं तोंड बंद राहते आणि ते अन्न जाग्यावर सडते आणि ते सडलेलं अन्न जे आहे त्याची लाळ आपल्या पोटात जाते आणि तिथून आपलं आरोग्य बिघडते. म्हणून ही सवय सुद्धा लावणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही दुसरी एक सवय लावू शकता की स्वच्छ ताट करणे. म्हणजे जेवण झाल्यावर ताट स्वच्छ केले पाहिजे. माझं ताट स्वच्छ असावं असं केलं पाहिजे. का तर आपल्या इथे भरपूर मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ होतात या मंदिरात. पण प्रत्येकाच्या इथे लग्न समारंभ होतात. त्या लग्न समारंभामध्ये पहा आपलं किती अन्न वाया जाते ना. मग आपल्याला घरून जी सवय नसते ती आपण त्या लग्नामध्ये
व्यवस्थितपणाची सवय लावा. आता व्यवस्थितपणाची जर स्वतःचा आदर करत असेल, आपण स्वतःचा आदर करणं गरजेचं आहे. आपण जर स्वतःचा आदर करत असेल तर आपण व्यवस्थित राहत असतो. म्हणजे व्यवस्थित राहणे खूप मेकअप करणे किंवा खूप काही समोर होऊन घ्या. मुलींना वाटेल की खूप मेकअप केला म्हणजे मी व्यवस्थित आहे. चूक आहे. तुम्ही कार्यक्रम जसा असेल जशा पद्धतीने आणि विशेष म्हणजे आपल्या माय बापाची जेवढी ऐपत असेल त्या पद्धतीने वागायला शिका. मुलींना विशेष तुम्ही कॉलेजमध्ये जाता, तुम्ही बाहेर कुठे जाता, आपल्या वडिलांची तेवढी ऐपत नसते तरी 2000चा ड्रेस घालून आपण बाहेर जातो. तो व्यवस्थितपणा नाही आहे. त्याला व्यवस्थितपणा नाही म्हणत. व्यवस्थितपणाची सवय लावा. काय म्हणतात त्याला, अंथरूण पाहून पाय पसरा, तशातली गोष्ट आहे. वडिलांची कंडिशन पहा. मुलींनो, आज खास म्हणजे मुलींसाठी मला जास्त बोला वाटतं, कारण की मी रोज जाता येता बघते की ज्यांचं काहीच नसते त्या सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने जातात. जा, चांगलं जा, काही हरकत नाही, पण आपल्या आई वडिलांचा सुद्धा थोडासा विचार करा. म्हणजे स्वतःचा आदर करायला शिका की आपल्याला व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. मग ते घरात असो, बाहेर असो, कुठे पण मेकअप करणे हा व्यवस्थितपणा नाही. तुम्ही चांगलं बोला, चांगलं वागा. माणूस आहे, चुकीचा पुतळा आहे, होत असतात छोट्या मोठ्या गोष्टी, सोडून द्या. ते मायमाऊली सांभाळून घेते. आपली माय कशासाठी आहे? त्याच्यासाठी आहे, आपल्या चुका सांभाळण्यासाठी. आणि माझी मायमाऊली जरी माझ्या माहेरी असेल तर माझी दुसरी मायमाऊली माझ्या सोबत असते, कधी पण माझ्या चुकांना सांभाळते आणि चांगल्या पद्धतीने मला ते आज मी 15 वर्ष झाली इथे आलेली आहे, तरी पण त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे. विशेष म्हणजे स्वतःचे कपडे स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. ही सवय सुद्धा महत्वाची आहे. तर लेकराचे कपडे स्वच्छ नसतील, आता आमच्या घरी छोटे छोटे लेकर आहेत, 10-10 मिनिटाला खराब करतात, 10-10 मिनिटाला खराब करतात. तर त्यांना ते बदलवायची, त्यांना ते घालून दिले तरी लगेच दुसरे तसेच करून ठेवतात. तर अशावर पण काही उपाययोजना असेल तुमच्याकडे तर मला सांगा, कारण की आम्ही सुद्धा परेशान आहोत त्याच्यासाठी. यांचे कपड्याचं करायचं काय. त्याच्यानंतर मैदानावरचे खेळ खेळायला शिकवा. गेम तर कोणी खेळतात, व्हिडिओ गेम कोणी खेळतात, मोबाईल तर सर्रास कोणी खेळतात. म्हणजे जर तुमचं 2-4 महिन्याचं लेकरू असेल, तुमच्या बाजूला असेल, तर आपण असं करायला ते असं करतो वर बघून. त्याच्यामुळं मैदानी खेळ खेळायला शिकवा की जेणेकरून तुम्हाला नंतर अडचण केली नाही पाहिजे. कारण की त्याचा डायरेक्ट म्हणजे जर मोबाईल खेळत असेल किंवा व्हिडिओ गेम खेळत असेल तर त्या मुलाच्या डोळ्याची 100% वाट लागते, हे आपल्याला माहित आहे. भिंगाचे जे चष्मे आहेत ते लहानपणापासून लेकरांना लागतात. आणि विशेष म्हणजे डोळे बंद करून शांत बसण्याची 5 मिनिटे सवय लावा. ह्या 2-4 गोष्टी आवर्जून करा. आणि ह्या सवयी फक्त आपण माय मावल्यात लावू शकतो, स्त्रियात लावू शकतो, घरची बाईत लावू शकतो. आजी असो, काकू असो किंवा आई असो किंवा आत्या असो, कोणी पण ह्याच लावू शकतात. दुसरा कोणीही करू शकत नाही. आणि आज नाही तर अनादी काळापासून म्हणजे पूर्वीपासून ते आजपर्यंत असंख्य स्त्रियांच्या ज्या भूमिका आहेत त्या आपण सर्वांनी बघितलेल्या आहेत. पुरुष मंडळींनी सुद्धा बघितलेल्या आहेत, महिलांनी पण पाहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण काही जणांचा उल्लेख इथे करू की रामायणातली सीता पाहिली ना, सगळ्यांना माहिती आहे. आपण रामायण आता काल परवा रामनवमी झाली, खूप गुणगान गालं रामाचं. पण त्या रामायणातली जी सीता होती जनक राजाची पुत्री होती. जनक राजा ज्याचं नाव घ्यायला आपल्याला
त्या लक्ष्मणाच्या म्हणजे लक्ष्मणाची जी पत्नी होती उर्मिला, तिचा त्याग सगळ्यात महत्वाचा आहे. ती खरी स्त्री आहे. का तर जेव्हा उर्मिला सुद्धा लक्ष्मणाच्या मागे निघाली होती त्यावेळेस लक्ष्मणाने सांगितलं की मी माझ्या भावाला आधार द्यायला चाललो, मी त्याला सांभाळायला चाललो, मी माझा बंधू धर्म करायला चाललो, तू तुझा सुनेचा धर्म पाळ आणि तू सासूची आणि सासऱ्याची इथे राहून सेवा कर. उर्मिलेनं ते ऐकलं आणि ती 14 वर्ष वनवासात जरी नसेल म्हणजे वनात जाऊन जरी राहिली नसेल तर वनवासापेक्षा जास्त तिने त्या अयोध्येत राहून आपले 14 वर्ष कापलेले आहेत. म्हणून इथे आपण अर्वाचीन काळात खरी अनादी काळापासून म्हणजे प्राचीन काळापासून ते आतापर्यंतच्या स्त्रियांची माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर महाभारतातली द्रौपदी आहे, त्यानंतर राधाकृष्णाचं प्रेम पाहिलं. असं आहे की जे आज लहान लेकरू जरी असेल तर राधा म्हणलं तर कृष्ण येते, कृष्ण म्हणलं की राधा येते, रुक्मिणी येत नाही. तिचं प्रेम पहा किती होतं. त्याच्यानंतर मीरेची आणि कृष्णाची भक्ती पहा. म्हणजे ज्याला आपण भक्ती नावाची गोष्ट जी आपल्या तोंडातून शब्द सुद्धा शोधणार नाही अशी भक्ती तिने केली की तिने सगळं त्याग केलं, मरेपर्यंत त्याची भक्ती केली. गेल्यानंतर सुद्धा कृष्णाचीच भक्ती केली, ती त्याचीच म्हणून राहिली मीरा. आणि आपल्या सगळ्या परिचयाची म्हणजे झाशी लक्ष्मीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्या होत्या ज्यांनी आपला नवरा गंगाधरराव हे मृत्युमुखी गेल्यानंतर यांनी चांगल्या पद्धतीने झाशीचं राज्य सांभाळलेलं होतं. मरेपर्यंत इंग्रजांना झाशी दिली नव्हती. मेल्यानंतरच काय ती इंग्रजांच्या हाती दिली. म्हणजे एक संस्थान होतं, अवाढव्य संस्थान होतं ज्याच्यामध्ये कितीतरी पैसा होता आणि त्या पैशाच्या लालसेपायी इंग्रजांनी झाशीच्या राणीला मरण्यासाठी प्रवृत्त केलेलं होतं. तिला शेवटपर्यंत मरण यातना दिल्या होत्या. मरण यातना दिल्या होत्या म्हणजे तिला युद्धासाठी तयार केलं आणि युद्ध एवढं केलं की तिला स्वतःचा प्राण त्याग करावा लागला, पण ती इंग्रजांपुढे झुकली नाही. अशी ती झाशीची राणी. अशा विविध भूमिकेमध्ये आपण जन्मीचे दर्शन घेतलेले आहे. म्हणजे आज नाही तर अनादी काळापासून आणि आता जे अर्वाचीन काळामध्ये म्हणता येईल ज्याच्यामध्ये सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा भोसले, मीना कुमारी, मधुबाला, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, कल्पना चावला, सुनीता विलियम्स अशा कितीतरी मातब्बर स्त्रिया होऊन गेल्या. आणि त्यांनी जे काही कार्य केलं ते कुटुंब सांभाळूनच केलं. ती कुटुंबाला बाजूला ठेवून केलं नाही, कुटुंब सांभाळलं आणि त्या कुटुंबाला सांभाळूनच त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये कामगिरी बजावलेली आहे. आणि ह्या मायमावल्यांनी म्हणजे आता आपण पाहिलं तर सगळ्यांना टीव्हीवर एक न्यूज आली होती एक 8 दिवसाच्या आधी, सुनीता विलियम्स परत आल्या. कुठे गेल्या होत्या त्या? कुठे गेल्या होत्या? अंतराळात. तर अंतराळात गेलेल्या फक्त 8 दिवसासाठी 8-9 दिवसासाठी त्या अंतराळात गेल्या. किती दिवस राहिले तर महिने म्हणजे 9 महिने त्यांनी अंतराळात राहिल्या. त्यावेळेस त्यांचं कुटुंब त्यांच्या नवऱ्याने सांभाळलं. म्हणजे जेव्हा नवऱ्याची साथ असेल तेव्हा स्त्री काही करू शकते हे मात्र खरं आहे. हे तुम्हाला पण माहित आहे, हे मला पण माहित आहे आणि त्याचं मी ज्वलंत उदाहरण आहे. जर माझ्या नवऱ्याने, माझ्या सासू सासऱ्यांनी, माझ्या घरच्यांनी जर मला ज्याला काय म्हणतात की टर्निंग पॉईंट दिला असता माझ्या आयुष्याला तर मी आज तुमच्या पुढे उभी राहिली असते, पण कुठतरी एखाद्या कोपऱ्यात बसलेली असते. आणि त्याचं सगळं श्रेय मी माझ्या सासू सासऱ्यांना सोबत मी माझ्या आई वडिलांना सुद्धा दिले, कारण की त्यांनी जर मला शिकवलं नसतं तर मी इथपर्यंत आले नसते. आणि कुठेतरी एका छोट्या कुटुंबातून म्हणजे माझ्या आईचं कुटुंब अत्यंत गरीब परिस्थितीचं आणि तिथून माझ्या वडिलांनी चांगल्या पद्धतीने मला शिक्षण दिलं आणि तिथून इकडे आल्यानंतर इथं माझे साथ देणारे, इथं माझे मायबाप जे होते त्यांनी मला साथ दिलेली आहे. अशा आईसाठी अशाच आईसाठी एका कवीने कविता लिहिलेली आहे. ती कविता मी एकदा सादर करते. मला पाहिजे तशी जमणार नाही, मला काही आवाज नाही, पण तरी पण मी माझ्या शब्दांमध्ये ती सादर करते. ती जर आवडली तर मला मजेदार
जेव्हा मी लहान होते, मला आठवते की मी लहान होते तेव्हा सुद्धा आईच्या मागे मागे पदराला धरून 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 फिरायचे. तिने एक जरी रट्टा दिला ती झोपेल, तेव्हा झोपायचं, ती उठायचं तेव्हा उठायचं, ती जेव्हा काम करायची तिच्या मागे फिरायचं. आणि एवढंच कशाला तर मी माझं लग्न होईपर्यंत मी माझ्या आईच्या ताटात रोज एक घास खाल्ल्याशिवाय कधीही झोपले नाही. आजही गेल्यावर आईच्या ताटात आधी एक घास खाते आणि मगच मला झोप येते. का माहिती मला माहित नाही की स्पेशली मी तिच्यासाठी थांबते असं काही नाही, पण मला त्या घासाचं खूप महत्व आहे. आजही गेले तरी आजही त्याच पद्धतीने आहे. आणि सण वार असला किती पोटभर जेवा, तिच्या ताटात जो घास खाईल ना त्याला माझं पोट भरणार. आणि तिला पण तेच आहे की मी जेव्हा जर झोपलेले असेल, जेवण झालं आणि झोपले तर त्या टाइमला ती मला लगेच उठवायला येणार. आज तू जेवायला नाही ना, लगेच उठायचं जायचं तिच्या ताटात एक घास खायचा, गप्पा मारायच्या तिच्यासोबत, पुन्हा जाऊन तिने काम नंतर किती पण आधी तिच्या ताटात तो घास खायचा. अशी माझी मायमाऊली, अशी तुमची सगळ्यांची मायमाऊली. या मायमाऊलीसाठी एक छोटीशी कविता आहे, स्वरचित नाही आहे, संकर्षण कराळे यांची आहे. बघा त्याच्या खूप सुंदर सुंदर कविता आहे, पण या कवितेला खूप अर्थ आहे. जो अर्थ असा आहे पहा. आई, कविता आहे आई. आज म्हणे स्वतःला जरा जाब विचारावा. काय? आज म्हणे स्वतःला जरा जाब विचारावा. आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्यावा. पहा, आज म्हणे स्वतःला जरा जाब विचारावा. आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी, असं कधी घडले? झालं का असं कधी? आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी, असं कधी घडले? नाही. आपण जेवणाच्या आधी आपण आईचं ताट कधी वाढलंय? नाही. असं कधीच झालेलं नाही. आपण आपल्या आईचं ताट कधीही वाढलेलं नाही. बरं, तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काही आणता? आणत नाही. आपण कधीही आईसाठी काहीही आणत नाही. बरं सांगा बरं, स्वतःच्या आईचा फेवरेट रंग कोणता? माहिती आहे कोणाला? नाही. हे पण माहित नाही. पहा, कविता अशी लिहिली लेखकाने की त्याच्यामध्ये प्रत्येक मायमाऊलीच्या, प्रत्येक स्त्री असो की पुरुष, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी अशी कविता आहे. पहा बरं, सांगा स्वतःच्या आईचा फेवरेट रंग कोणता? तेव्हा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे? केली आपण? की आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधीही केली नाही. पाहिलं का, आई कधी ऑनलाईन आली? कधीही आलेली नाही. तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून कधी देतो? नाही. तिने केलेला पसारा आपण कधी आवडतो का? तो पण नाही. तरी पण बाळाला कोणी बोललं तर तिचं मन येतं भरून. तरी पण बाळाला कोणी बोललं तर तिचं मन येतं भरून. आपण बोलताना मात्र विनाकारण शिव्या ऐकू. आपण बोलताना मात्र विनाकारण शिव्या ऐकू. अहो, लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते, कधी देवापुढे, कधी दैवापुढे, कधी नशिबापुढे. अहो, लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते, फक्त स्वतःच्या दुपारची बीपीची गोळी मात्र ती विसरते. पहा, स्वतःच्या दुपारची बीपीची गोळी मात्र ती विसरते. आईची आई होऊन कधीतरी बघा ना, आईची आई होऊन बाळांनो कधीतरी बघा ना, तिचा खडबडीत हात हातात घेऊन कधीतरी बघा ना. पहा, तिचा खडबडीत हात हातात घेऊन कधीतरी बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा झेप कमी पडते. कितीही कर्तृत्व गाजवा झेप कमी पडते. आईने गडेवरती घेतल्यावरच तुमची उंची वाढते, तुमची माझी उंची वाढते. आईने गडेवरती घेतल्यावरच तुमची माझी उंची वाढते. उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? आईच्या पोटी जन्माला येताना देव कुठे म्हणतात? आईच्या पोटी जन्माला येताना देव कुठे म्हणतात? आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. आईला सतत प्रेमाचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. पहा, आईने आपण जर गंमत जरी केली नाही आईसाठी तरी पण आई कधी पण हसूनच आपल्याकडे पाहते. ती सदा आनंदी असते. नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं मित्रांनो, मैत्रिणींनो, तर आईच्या पायावरती डोकं ठेवा, आईच्या पायावरती डोकं ठेवा.
एवढं आईचं महत्व आहे. आणि पहा, अशी ही आपली माय माऊली. कुटुंब सांभाळण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आपली माय. आणि या अशी आपली माय माऊली. आणि या माझा विषय असा होता की कुटुंब सांभाळण्यात स्त्रियांची भूमिका. त्यामध्ये आई ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे जी कोणीही बजावू शकत नाही. आयोजकांनी जी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते. आणि आपल्या महिला मंडळीने तसेच पुरुष वर्गाने जी मला शांत बसून ऐकलं त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. धन्यवाद. श्री शिवाय नमस्ते. विश्व चैतन्य शिवाचार्य महाराज की जय. विश्व चैतन्य शिवाचार्य